सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध यांना त्रिवार नमन। प्रज्ञाशील करुणेची खान जगातला पहिल्या क्रमांकाचा विद्वान बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम। सर्व महामानवांच्या पवित्र विचारांना स्मृतींना कार्याला वंदन करतो। उपस्थित सर्व धार्मिक सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा क्षेत्रातील मान्यवर सर्व श्रद्धावान उपासक उपासिका यांना सविनय जय भीम। भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या वतीनं त्याबरोबरच अखिल भारतीय समता सैनिक दलाच्या वतीनं उपस्थित सर्वांनाच मी बाबासाहेबांच्या 135व्या जयंती निमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। आपल्या सर्वांना उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य सुख शांती समाधान बल ऐश्वर्य प्राप्त हो। आपल्या मनातील सर्व पवित्र इच्छा पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे प्रफुल्लित हो अशी मंगलकारी सदिच्छा व्यक्त करतो। आज आपण या नूतन वास्तूमध्ये भगवान बुद्धांचं हे जे रूप आपण बसवलेलं आहे ते आशीर्वाद त्याला आपण वितर्क मुद्रा असं म्हणतो। जी मूर्ती किंवा जे रूप भगवान बुद्धांचं ते कमल पुष्पावर आहे। कमल पुष्प जे पाण्यामध्ये असतं किंवा जरी खराब पाणी असलं तरी त्यामधला दूषितपणा स्वतःला लागू देत नाही किंवा स्वतःला स्पर्श होऊ न देता ते अंकुरित होतं फुलतं आणि प्रसन्न वातावरण करतं। हे भगवान बुद्धांच्याच एक गुणाचं एक प्रतीक आहे। कमल पुष्प हे त्यामध्ये त्याच्यात जे चांगलं आहे ते संपूर्ण 10 दिशांना त्या तरंगामध्ये प्रफुल्लित करतं। तो गुण आपण स्वीकारत असतो आपण ग्रहण करत असतो। भगवान बुद्धांची जी शरीर वृष्टी आहे ते 32 गुण आणि 80 अणुव्यंजनांनी संपन्न आहे। भगवान बुद्धांना जन्म देणारी माता कोण होती? माता महामाया यांनी त्यांना जन्म दिला आणि अवघ्या 7 दिवसात महामाया यांचं निधन झालं। तर महामाया त्या महान होत्या कारण त्यांच्यामध्ये जी माता आहे महामानवांची त्यांना अनेक गुण उत्पन्न असतात की तो गर्भ धारण करताना त्यांना जवळपास 10 महिने तो सहन करावा लागतो आणि नंतर काही कालावधीतच त्यांचा अंत होतो कारण त्यांच्या शरीराची संपूर्ण ऊर्जा लोक कल्याणासाठी या धरेला या पृथ्वीला ते अर्पण करतात आणि त्यांच्या जीवनाचं ते सार्थक आहे। तर भगवान बुद्धांचं हे जे शरीर आहे त्यांना जन्मताच काही गुण प्राप्त असतात। 10 पारमिता 10 उपपारमिता 10 परमत्त पारमिता आणि बोधिसत्वाच्या 10 स्थित्या अशा संपूर्ण करत ते या बुद्धत्वाला प्राप्त झालेले असतात। तर अनेक भवसंसरण करत असताना ते पारमितांचा संच करत असतात आणि यापासून त्यांना त्यांच्या शरीरावर हे गुण प्राप्त असतात। त्यांचे जे पाय आहेत ते पूर्ण सपाट असतात। त्या पायाच्या मध्यभागी त्यांना आर्याचं संपूर्ण आर्याचं जणू काही चक्र आहे असं त्यांच्या दोन्ही पायांना असतं। पाय सपाट असतात, त्यांचे बोटे चौरस असतात, त्यांचे जे पाय हे रेखीव असतात, त्यांचं संपूर्ण शरीर हे पुरुष आहे। बुद्ध पुरुषच केवळ बुद्धत्वाला प्राप्त करू शकतो। भगवान बुद्धांचं संपूर्ण शरीर जर उभे राहिले तर त्यांचे 2 हात हे गुडघ्याच्या खाली जातात, ते अजान बाहू असतात। भगवान बुद्ध जर उभे राहिले आणि हात आडवे केले तर त्यांच्या शरीराची उंची सरळ आणि आडवी ही एक समान असते। बुद्धत्व प्राप्तीच्या वेळेस त्यांचं हाताची बोट आणि पायाच्या बोटामध्ये चामडी ही जन्मतःच त्यांना प्राप्त असते आणि ती पुढे विकसित होत जाते बुद्धत्व प्राप्तीपर्यंत। जेव्हा त्यांना बुद्धत्व प्राप्त होतं, सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व कोणत्या वर्षी प्राप्त झालं? 35व्या वर्षी त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं। तर त्यांच्या हाताच्या आणि पायाच्या बोटांमध्ये एक चामडी असते
बुद्धत्व प्राप्तीनंतर त्यांच्या शरीरावर सुवर्णमय कांती, संपूर्ण शरीर सुवर्णमय कांती होते. त्यांच्या शरीरामध्ये प्रत्येक छिद्रामध्ये एकच केस असतो जो सूर्यप्रकाशाप्रमाणे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असतो. त्यांच्या भुवया या गायीप्रमाणे असतात. त्यांचे डोळे निळसर असतात. त्यांच्या दोन्ही भुवया एकमेकांना जुळलेल्या असतात, ज्यामुळे तो उर्वी रश्मी हा तयार होत असतो. त्यांचं जे शीश आहे त्या शीशच्या वरती एक उपशीश असतं, ते त्यांना जन्मताच प्राप्त असतं. त्यांची संपूर्ण केस ही वर उभी राहून खाली गोल येऊ शकत असतात. त्यांचे जे कान आहेत ते पूर्ण खाली लावलेले असतात, कारण ते पारमितांचा संच करत करत ते हजारो वर्षांनी त्यांना ते प्राप्त झालेलं असतं. पारमिता संच केल्यामुळे त्यांना वर 20, खाली 20 आणि 4 महादाळा असे 44 दात, 44 दंतो आपण त्यांना म्हणतो. त्यांची जीभ रेखीव असते. संपूर्ण शरीर, छाती ही सिंहाप्रमाणे बलदंड असते आणि जवळपास 4 इतीची असते. त्यांची संपूर्ण काया, संपूर्ण शरीर हे भरगेव असतं, कारण त्यांनी 45 वर्ष कुठलंही वाहन न घेता पायी प्रवास केलेला असतो. आणि धम्म प्रचार आणि प्रसार, बुद्ध धम्म संघ या 3 रत्नांचं जे 24 आऱ्याचं धम्मचक्र आहे, ते त्यामध्ये कमळावरती पद्मासन स्थितीमध्ये बसलेली अशी बुद्ध रूपाची आशीर्वाद मुद्रेमधली मूर्ती आपण या ठिकाणी स्थापन केल्याबद्दल भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या वतीनं मी तथागत समाज मंदिराचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आपल्या कुशल कर्माला अनुमोदन देतो आणि या कुशल कर्मामध्ये ज्यांनी योगदान दिलं, ज्यांनी सहकार्य केलं, ज्यांनी श्रमदान केलं, ज्यांनी दान गोळा केलं, ज्यांनी परिश्रम घेतले, अशा सर्वांचंच मंगल हो, कल्याण हो. सबे सत्ता अवेला होंतु, सबे सत्ता अभय पच्चया होंतु, सबे सत्ता निग्रह होंतु, सबे सत्ता सुखी होंतु. या पवित्र अशा दिनी आज बाबासाहेबांचा जो मंगल प्रवास आहे, जो बाबासाहेबांची जयंती आज 135वी आपण सादर करत आहोत. आपण जो खातो तो घास आणि घेतो तो श्वास हा बाबासाहेबांमुळे आपल्याला प्राप्त झालेला आहे. आपली जी प्रगती आहे ही बाबासाहेबांच्या ज्ञानाचं प्रतीक आहे. आपण डाग जातीयतेचा अद्याप पुसलाच नसता, इथला शोषित माणूस एवढा खळखळून कधी हसलाच नसता. जर का घटना लिहिली नसती बाबासाहेबांनी, तर हा महाराष्ट्रच काय, जगाच्या नकाशात भारतच कुठं दिसला नसता, हा भारतच कुठं दिसला नसता. बाबासाहेबांनी एक विद्यार्थी होण्याचं उत्तम गुण त्यांच्यामध्ये होतं. त्यांनी ते करून दाखवलं. 32 डिग्र्या आणि 4 डॉक्टरेट डिग्र्या त्यांना प्राप्त आहेत. शिक्षणाचं एक उत्तम असं उदाहरण सर्व धर्मीयांसाठी त्यांनी दिलं आणि सिम्बॉल ऑफ नॉलेज हे अमेरिकेने त्यांना दिलेली एक पदवी आहे. बाबासाहेबांमुळेच आपण हे सर्व आपण घेत आहोत. तर या आनंदाच्या क्षणी उपस्थित सर्वांनाच मी मंगल मैत्री अर्पण करतो. आयोजकांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, मला प्राचारण केलं आणि आपण सर्वांनी शांत चित्ताचं बहुमोल असं सहकार्य केल्याबद्दल भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय बुद्ध, जय भारत. यानंतर आपण स्थानिक वाघमारे कुटुंबियांची मनोगत घेणार आहोत. तत्पूर्वी एक प्रबोधन गीत गाण्याकरिता आपण प्राचारण करूया घनिष्ठा आणि उदयगाथा.